जावई बापू, तुमची बी अवस्था सध्या नीट नसणार आणि अशा अवस्थेत आम्ही असे रात्री अचानक येऊन तुम्हाला त्रास देतोय हो. नाही डॅडी, असं काय नाही. नाही कसं, आम्हाला माहिती की तुमच्या आत्यावर किती जीव वाटत आणि हे तुम्हाला आम्ही असं येऊन त्रास देतो त्याबद्दल आम्हाला माफ करा. पण आम्ही तरी काय करणार हो, आम्हाला काय सुचतच नव्हतं. आणि दुसरं कोण आहे आम्हाला, तुमचाच तर आधार आहे आम्हाला. पुन्हा हक्काने आलो वर. डॅडी, हे तुमचंच घर आहे. तुम्ही कधी पण इथे येऊन राहू शकता. पण मला सांगा, तुम्ही आत्ता इथं आलाय ते घरी सांगितलंय ना? नाहीतर तिकडे सगळे शोधत बसतील तुम्हाला. कसं सांगणार, सांगा ना कसं सांगणार. आम्हाला काही सुचलंच नाही हो, कोणाला काय न सांगताच आलो आम्ही. काय सुचलं? बरं ठीक आहे, असू द्या. तुम्ही आराम करत नका, काळजी करू. हा दादा, निदान तू तरी वहिनीला एक कॉल करून सांग, नाही तर उगाच काळजी करत बसेल ती. हां, मी कळवतो. डॅडी, एक विचारू का तुम्हाला? बोला जावई बापू. आत्या आज सकाळपासून मला फोन करत होती. हा तिला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं मला, म्हणून तर तिनं मला गडावर बोलवून घेतलेलं. हा मला सांगा, तिला काय सांगायचं होतं त्याच्याबद्दल तुम्हाला काय अंदाज आहे का? म्हणजे याला काही कळलं नाही तर? नाही तसं काय बोलले नाही आम्हाला ती. पण हेच सगळं चांगलं चाललंय बा, सुखात चाललंय बा, हेच सांगायचं असणार असं मला वाटतं. नाही डॅडी, तिला वेगळं काहीतरी सांगायचं होतं. नाही 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 नाही, म्हणजे आम्हाला तर तसं काय बोलले नाही बा. ठीक आहे, फोन चालू झाल्यावर कळलंच आपल्याला काहीतरी. जर काय महत्वाचं असेल तर तिनं मला नक्कीच मेसेज केला असेल. मी मोबाईल चार्जिंग लावतो. नाही म्हणजे तुझा फोन चार्ज होऊच दे, पण तोवर डॅडींच्या फोनवरनं कळव की वहिनीला. हां डॅडी, तुमचा फोन द्या की. इकडं आड तिकडं हिर, आता काय करावं? त्यात तुळजा आम्ही इथं हे कळलं तर लगेच हिला ना आम्हाला तिकडे घेऊन जाईल. नाही 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 नाही, आम्ही तो मेसेज घालवल्याशिवाय इथनं हलणार नाही. डॅडी, काय झालं? ते आम्ही घाईत निघालो, त्यात आमचा फोन घरी विसरला वाटत. बरं ठीक आहे, राहू द्या. माझा फोन चालू झाला की मी माझ्या फोनवरनं कळवतो. दादा 2 मिनिटं इथे आहे ना. डॅडींची तब्येत अजून बी ठीक वाटत नाहीये. नाही म्हणजे साखर वगैरे ठीक आहे, पण त्यांचं BP शूट झालं ना तर लय मागात पडेल. त्यांना सकाळपासून काही खाल्लंय नाही खाल्लंय हे बी माहित नाही आपल्याला. नाही म्हणजे तसं आम्ही खिचडीचा डब्बा पाठवला होता, पण त्यांनी खाल्लंय की नाही काय माहित. तू एकदा मी विचारणं बरोबर नाही वाटत. तुम्ही विचारा ना. बर डॅडी, हा. तुम्ही काही खाल्लंय का? घाशा खाली घास कसा उतरणार पोरी, आम्हाला काही खावंसच वाटणं झालंय. हो डॅडी, असं करून कसं चाललं हो? तुम्ही BP आणि शुगरचे पेशंट आहे. अहो, तुम्हाला काय ना काहीतरी खाल्लंच पाहिजे बरं का. राजू, तू काहीतरी हलकं खायला घेऊन ये डॅडींसाठी. आणते. तुला सांगतो, माणसाचा काय भरोसा नाही बघ. माझी आई पण गेली, लय वाईट वाटलं, पण करतो काय. आता नाही तिची आठवण येत.
झालं त्या बापाची आठवण येते. साल्यानं सगळी इस्टेट त्या येड्या प्रसादच्या नावाने करून गेलाय. पण तुझा बाप तू जे बी काय करतो का नाही ते फक्त तुझ्यासाठीच करतो. हे काय हा? कायला फोन करताय मला? तू तू दारू पितोस? अय मुद्द्याचं बोल, कळलं ना? डॅडी कुठे आहेत? ते काय कुकुला बाळ आहे का ग मला इचरून जायला? बघ ना, असतील तिथंच कुठेतरी. शत्रू, वेळ काय आहे? परिस्थिती काय आहे? अशा परिस्थितीत आपली जबाबदारी काय असते? कोणाला तरी आपली गरज असू शकते असे विचार येत नाही का रे तुझ्या डोक्यात? पण तुझं ठरलंय ना, काही झालं की आपलं दारू पीत बसायचं. हे तुळजा, तू सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळ हा? पण माझं डोकं फिरवू नकोस. इथं माझी आई दरीत पडली ग, आपल्या सगळ्यांना सोडून गेली. हे सगळं एवढं अचानक झालं, काय करावं तेच कळा नाही मला. आणि तुझं काय हा? शाण्यासारखं वागाची अपेक्षा करते का माझ्याकडनं? नाही जमणार. असंही कधी वागलाय शहाण्यासारखा? तुझ्याकडून माझी फार अपेक्षाही नाहीये. तुला काय कळणार माझं दुःख? होय, मला किती दुःख झालंय ना, हे विसरण्यासाठी मी दारू पितोय. त्यामुळे आता मला फोन करून त्रास देऊ नकोस. हे दारू उतरावली त्या पण. ए वेटर, इकडे. काय करू आता मी? डॅडी कुठे आहेत हे कसं कळेल मला आता? सूर्याला फोन करते. डॅडींना आत्या गेलेल्याचा लई त्रास झालेला वाटतंय. आपण असं काय करू शकतो की त्यांना बरं वाटेल? पण काय करणार आहे धनु दीदी? आत्याच्या जाण्यानं आपण सगळेच धक्क्यात होत. हो ना, मला तर आत्याचं सारखंच भास होतो. असं वाटतं ती मला छान प्रेमानं घास भरवते. कधी कधी वाटतं डोक्याला तेल लावून देते. हो ना, आत्या इथे राहायला आली होती तेव्हा किती लाड केले ना तिने माझा. आत्याच्या आठवणीनं हे घर भरून गेलं. मला तर ना अजून बी विश्वास बसाना झाला की ती आता आपल्यात नाही. असं वाटतंय आता कधी बी ना दरवाजात नाही येईल आणि म्हणेल जर का पोरींनो, मी मस्तपैकी तुमच्या आवडीचं काहीतरी चमचमीत करते खायला. आता किती चांगली होती ग, तिच्या बाबतीत असं नको व्हायला पाहिजे होतं. देवाने असं का केलं? राजू, जावई बापू, मी काय म्हणतो, आमची काही खायची इच्छाच नाही हो. जरा जावा ना, पोरीला जाऊन सांगा ना, काय खायला आणू नका म्हणा आमच्या. जावा 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 तुम्ही. डॅडी, अहो पोट रिकामं असलं ना मग अन्नावरनं मन उठतं. तुम्ही 2 घास खा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. नाही पण ते बायकोचं आमच्या असं झालेलं असताना आम्ही तुमच्याकडे येऊन खायला मागतोय. हे बाहेर लोकांना कळलं तर काय म्हणतील लोक? हा, जावा 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 ना तुम्ही. डॅडी, जे झालं ते झालं, त्यात काय बदल होणार आहे का? पण पुढं काय वाईट होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे का नाही सांगा बरं? हे बघा, तुम्ही 2 घास खायचं नाही म्हणायचं नाही. राजू, धनू, अरे आणा ना लवकर. सूर्याचा फोन का नाही लागत आहे? कुठे शोधू आता मी डॅडींना? डॅडी कुठे गेलेत हे काही असं कळणार नाही. त्यांनी फोन तर नेला असेलच. त्यांच्या फोनवरच कॉल करते. डॅडी, डॅडी, तुम्ही तर मगाशी म्हणलं होतं की फोन नाही तुमच्याकडं. बघितलं का? पटलं का? हे असं झालंय आमचं. शालन गेल्यापासून काही ध्यानात राहिलेलं नाही आम्हाला.
काय करतोय काय नाही काय कळनाच झालंय आम्हाला. बरं डॅडी उचला की फोन. वहिनीचं असेल तिकडे सगळे काळजी करत असतील. हा हा हे तुळजाच आहे. द्या इकडं मी बोलतो ते. हा. बोलतो तुझं. सूर्या डॅडींचा फोन तुझ्याकडे कसं काय? हां त्यांची तब्येत ठीक नाही ते येत आहेत. काय आपल्या घरी कधी आले ते आणि ते कोणाला काही न सांगता? अगं ते जरा बांबोलीसारखं वागतंय. हे जे काय झालं ते पचायला जड जाते त्यांना. मी एक काम करतो मी त्यांना शांत करतो आणि मग तुझ्याकडे घेऊन येतो. ठीक आहे. बरं तुझा फोन कुठे आहे आणि तो लागत का नाहीये? कुठे ठेवलायस तू तो फोन? अगं चार्जिंगला लावला आता. या सगळ्या गडबडीत बंद पडलं. सूर्या मला ना काहीतरी चुकतंय असं वाटतंय रे. तू एक काम कर, तुझा फोन सुरू कर आणि आईने तुला काही मेसेज पाठवला होता का ते बघ ना एकदा प्लीज. हां फोन सुरू झाल्यावर बघतो मी आणि काय असेल तर कळवतो तुला. चल ठेवतो. हो हा दे. डॅडी आता व्यवस्थित खाऊन घ्या. हाय काही करायची नाही. हा हा झालं आता खेळ खलास. आता यानं मेसेज वाचला तर आमचं काय खरं नाही. एक काम वेळेवर करत नाही हा छत्री. कुठं कडमडला हा वेळेवर कोणाच ठाऊक. डॅडी पाणी दे ग. हळू. डॅडी अजून बाहेर आले नाहीत. आता प्लॅन बी चालू केलाच पाहिजे. लाईट कशी काय गेली? वारा नाही पाऊस नाही अशी कशी काय लाईट गेली? जाऊ बापू काय झालंय? मला वाटतं फ्यूज गेला असेल. मी बघून येतो. मोबाईलची बॅटरी लावतो. थांबा 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 जाऊ बापू. तसं बी त्याचं चार्जिंग झालेलं नाही. तो ठेवायचं हा फोन घेऊन जा. हा जावा 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 आणि नीट बघा फ्यूज काय गेलंय ते. मी बघून येतो. राजू तू पण चल ह्याची लाईट लावून दे. सावकाश करा नीट करा सांभाळून करा सगळं. हा ए बाळा आम्हाला अंधारची लई भीती वाटते. ती एखादी मेणबत्ती मिळते का बघ ना. आणते. कधी येणार ते लाईट? आता अंधाराची लई भीती वाटते. फ्यूज गेलाय. सापडं ना वाटतं हिला मेणबत्ती. मी काय म्हणतो आम्हाला अंधारची लईच भीती वाटते. दुसरी सापडते का बघ ना जरा. हा हां आणते. हा आणि बघ ते पाणी संपले जरा पाणी घेऊन ये जरा. आणते. आणि ए पोरी तांब्याभर घेऊन ये बरं का. हा हा सावकाश जा सावकाश जा. पडू नकोस कुठं साव.
नाही. बरं झालं. हा लाईट आली, लाईट आली. ते फ्यूज गेला होता त्यामुळे लाईट गेली. डॅडी, माझा फोन का घेतलाय तुम्ही? ते अंधार होता ना, अंधारात आम्हाला लय भीती वाटते म्हणून तर त्याने आम्ही मेणबत्ती आणायला सांगितलं. हीच ना त्यांची मी काही चूक नाही म्हणा, अंधारात सापडली नसेल मेणबत्ती. आम्हाला इथं घाम फुटला ना, त्यात सोबतीला कोण नाही म्हणून तुमच्या फोनमध्ये आम्ही बॅटरी ऑन करणार तेवढ्यात नशीब आमचं लाईट आली. जावई बापू, तुम्हाला राग आला असेल तर माफ करा. अहो नाही डॅडी, राग कसला त्यात आणि माफी कसली मागतायत? मी फ्यूज केलाय दुरुस्त. तुम्ही एक काम करा, तुम्ही आराम करा. धने, डॅडींची काळजी घ्यायची जबाबदारी तुझ्यावर आहे. होय. बसव त्यांना जा. डॅडी या, आई तसं बरे आम्ही आता, काय त्या काळजी नाही. खाऊन घेतो. हा वय वय सगळे करतो आता, आम्हाला बरं वाटतंय तसं. असं कसं होईल? आत्याच्या शेवटची ती फोनचा इशारा करत होती, पण फोनमध्ये तिला मला सांगायचं असं काहीच नाही. काय करू? हा, तू उजाला फोन करून कळवतो. हा सूर्या, बोल ना. तू बघितलंस का फोन? सापडलं का काही? अगं तेच सांगायला तुला फोन केलाय. मी आता फोन चालू करून सगळं बघितलंय फोनमध्ये, पण काहीच सापडलेलं नाही. म्हणजे तिने जेवढे फोन केलेत ना तेवढं सगळं आहे, पण मेसेज काहीच नाही सापडलेलं. अरे पण असं कसं शक्य आहे हे? अगं मला पण वाटलेलं फोनमधनं काहीतरी कळलं आपल्याला म्हणून. बरं ठीक आहे, तू एक काम कर, डॅडींना घेऊन लवकरात लवकर इथे ये, मग आपण सविस्तर बोलूया. हां ठीक आहे, ठेवतो. कसं सुटणार आता हे कोडं? असं काय बोलायचं होतं आईला जे ती सूर्याशीच बोलू शकणार होती? तिने एक मेसेज पण केलेला नाही. मी मंदिरात भेटून तिला विचारलं, पण तिने टाळटाळ केली. तिला ती गोष्ट फक्त सूर्यालाच का सांगावीशी वाटली? या सावकाश. डॅडी, कसं वाटतं आता तुम्हाला? हा म्हटलं कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? ठीक आहे आता, जावई बापूंचा आधार आहे म्हणून सावरतोय आम्ही. नाही तर हे काय सोपं नव्हतं आमच्यासाठी. नाही ते आहेच, पण तुम्ही मला काही सांगितलं का नाही? कधी गेलात, कुठे गेलात, काहीच कळवलं नाही तुम्ही मला. आम्हाला बी काहीच कळलं नाही. डॅडी, तुम्हाला आराम करणं गरजेचं आहे आता. तुम्ही कसलाच विचार न करता निवांत व्हा, आराम करा, सगळं ठीक होईल. जावई बापू, आम्हाला काही लगेच झोपा लागायची नाही. बसतो इथं थोडा वेळ. आठवणी माणसाला कधी कधी सुख देतात, कधी कधी काट्यावानी बसतात. आम्हाला थोडा वेळ बसू द्यायचं. तुळजा, काय बोलायचं होतं तुला? हो, पण डॅडीना आराम करू दे, आपण रूममध्ये जाऊयात. शालनने चांगलंच कामाला लावलं होतं की आम्हाला. चला, ते संकट तर गेलं.
यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे.